नमस्कार मैत्रिणींनो, गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा। ही आहे आमची गुढी। आता मी स्वयंपाक करण्यासाठी तयारीला लागत आहे। त्यासाठी मुगाची भाजी करायची आहे, म्हणून मुगाची डाळ धुवून गरम पाण्यात भिजत टाकली आहे। कोमट पाणी करून घेतले आणि त्यात भिजत ठेवली आहे। आता बिर्याणीची तयारी करीत आहे। त्यासाठी हे जे भांड दिसतंय तेवढे 4 भांडे पाणी मी गरम करत म्हणजे उकळवत ठेवत आहे। 4 भांडे पाणी ठेवलेलं आहे आणि 4 भांडे पाणी आहे तर 2 भांडे आपल्याला तांदूळ घ्यायचं आहे बासमती। एक भांड झालं। आता हे दुसरं भांड। आता हा छान धुवून घेणार आहे स्वच्छ। तोपर्यंत आपण जे पाणी ठेवलंय तेही छान उकळून जाईल। आता मी तांदूळ धुवून घेतलाय आणि पाण्यामध्ये टाकण्यासाठी खडे मसाले घेतले। मोठी विलायची, दालचिनी, लवंगा, मिरे, स्टारफूल आणि तेजपत्ता हे सगळं मी आता ह्या पाण्यात जे आपलं गरम पाणी झालंय त्यात उकळलेल्या पाण्यात टाकून देणार आहे। पाणी हे छान उकळवून घ्यायचं आहे, पूर्ण उकळवून घ्यायचंय, खळखळ असं उकळलं पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला यात काही पदार्थही टाकायचे आहेत। अजून यात मी तूप टाकत आहे, याच्याने आपला भात जो आहे मोकळा होईल, छान होईल। आणि त्यानंतर मी यात टाकत आहे मीठ 2 चमचे। 2 चमचे मीठ टाकल्यानंतर यात आपण थोडी साखरही टाकली 1 चमचा। हा आपला बेस आहे, याच्याने खूप छान चव होते बिर्याणीची। तर आता यानंतर आपला जो धुतलेला तांदूळ आहे बासमती तो आपण यात घालून घेणार आहोत आणि तोही छान उकळू द्यायचा आहे, व्यवस्थित उकळू द्यायचा आहे। हे अगदी योग्य प्रमाण आहे। तुम्ही या पद्धतीने बासमती केला की खूप छान होतो, मोकळा होतो। आता थोड्या भाज्या आपण शिजवत टाकूया। त्यासाठी मी फ्लावर घेतला आहे, बीन्स घेतली आहे, मटार घेतलेले आहेत, गाजर आणि तोंडली पण घेतलेले आहेत। तर हे सगळे आपण थोडे उकळत टाकवत आहोत जेणेकरून त्याचा कच्चापणा कमी होईल, त्यासाठी मी ते थोडे शिजत टाकलेले आहे। आणि हा आपला भात पण छान उकळलेला आहे। आता थोडंसं झाकण ठेवून देणार आहे भातावर मी। तर ह्या आपल्या भाज्याही उकळता आहेत आणि ड्रायफ्रूट्स याप्रमाणे कापून घेतलेले आहेत मी। भात आपला झालेला आहे 10 मिनिटानंतर। 10 मिनिटापेक्षा कमीच वेळ लागलेला आहे, कारण पाणी खूप गरम होतं आणि छान उकळलाही होता। तर आपला भात खूप सुंदर झाला आहे बघा। आता मी भात बंद केलेला आहे आणि त्याच्यावर फक्त थोडंसं झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहे थोडा वेळ। जे उरलेला शिजायचा असेल तर तो वाफेवर शिजून जाईल, पण आता व्यवस्थित झालेला आहे। आता भाज्याही छान शिजल्या गेल्या आहेत। आता ग्रेव्ही करूया। 2 टोमॅटो घेतले आणि 1 कांदा घेतलाय मोठा। त्यातला मी अर्धा कांदा बाजूला ठेवला आहे कापून आणि अर्धा कांदा आणि 2 टोमॅटोची ही प्युरी बनवून घेतलेली आहे। याप्रमाणे आपल्या भाज्या छान शिजल्या आहेत आणि थोडं पाणी देखील राहिलं आहे, ते पण राहू द्यायचं आहे आपल्याला। आता हे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात तेजपत्ता टाकला आहे, थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहे आणि 2-3 मिरे पण टाकले आहेत, मिरची टाकलेली आहे आणि छान फ्राय करू देऊया। आणि जो लांब कांदा कापला होता तोही टाकून दिलेला आहे। आता तोही थोडा फ्राय करून घेऊया छान। आता टोमॅटो आणि कांद्याची जी प्युरी बनवली होती पेस्ट ती आता यात घालत आहे। सुगंध आताच खूप छान येतोय। तर ही प्युरी टाकून देणार आहे आणि तिला छान मिक्स करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो हा व्यवस्थित शिजला पाहिजे, म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे छान चटकदार लागते आणि बिर्याणी छान होते, म्हणजे जास्त आंबट होत नाही। त्याच्यामुळे टोमॅटो हा व्यवस्थितच शिजलेला पाहिजे। आपल्या ग्रेव्हीतून मसाल्यातून तेल सुटायला सुरुवात झाली की समजायचं की टोमॅटो शिजलेला आहे। आता आपला टोमॅटो हा व्यवस्थित शिजलेला आहे। त्यात मी थोडी हळद टाकली आहे, थोडं लाल तिखट टाकलं आहे आणि हा आहे बिर्याणी मसाला, तो घातलेला आहे। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून घालू शकता। आणि हे सगळं मिक्स छान करून घेतलेलं आहे। पूर्ण मसाले ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स झाले पाहिजे। त्यानंतर मी 1 ते 1.5 चमचा दही टाकून घेतला आहे आणि ते छान यात मिक्स करून घेतलं आहे। तुमच्याकडे जर पुदिन्याचे पाने असतील तर तुम्ही या स्टेजला पुदिन्याचे पाने यात टाकू शकतात, तेही छान टेस्ट देतात।
आणि त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या ह्या भाज्या टाकून द्यायच्या आहे. त्यात भाज्या टाकायच्या आहे. त्यानंतर त्या छान फ्राय झाल्या की मग त्यातलं थोडंसं पाणी पण टाकून द्यायचं आहे. पाण्याने आपली जी बिर्याणी आहे ती ज्युसी बनते, छान बनते. तर थोडं पाणी राहिलं तरी चालतं, एकदमच कोरडी करण्याची गरज नाही. तर यात आपल्या भाज्या टाकलेल्या आहेत मी, छान कलरफुल दिसत आहेत. याची टेस्ट खूप छान येते. नुसती तुम्ही अशी बिर्याणी केली तरीही चालेल. रात्री डिनरसाठी मी बऱ्याच वेळा करत असते. मीठ घातलेलं आहे, आपण भातात पण मीठ घातलं आहे, त्याच्यामुळे यात लक्षपूर्वक मीठ घालायचं आहे. आता हे आपलं रेडी आहे, व्यवस्थित छान शिजलेलं आहे आणि पाणी पण भाज्यांनी रिलीज केलेलं आहे. तर यात कोथिंबीर घालून घेऊया. आता एका वाटीत मी थोडंसं केसर घेतलं आहे आणि थोडं गरम दूध टाकलेलं आहे आणि हे ड्रायफ्रूट्स जे आहे ते तुपामध्ये तळून घेत आहे. थोडेसे लालसर असे हे बदाम आणि काजू दोन्हीही तळून घ्यायचे आहेत आपल्या बिर्याणीवर टाकण्यासाठी. ते छान लागतात, त्यांची टेस्ट अप्रतिम लागते आणि सुंदर दिसतात देखील. तर हे तळून घेतलेले आहेत. भात जो झाकला होता तो काढून घेणार आहे आणि छान झालेला आहे बघा. एका ताटामध्ये मी आता हा काढून घेणार आहे, दुसऱ्या ताटामध्ये, आणि याच कढईत मी लेअरिंग करत आहे. तर तेही बघूया आपण. हे मी काढून घेतलेला आहे भात आणि आता तीच कढई घेतली आहे ज्यात भात बनवला होता. त्याच्यात मी थोडा भात पसरवून घेत आहे. आपल्याला जेवढा पाहिजे त्याप्रमाणे आपण करून घ्यायचं आहे. तर याप्रमाणे मी पसरवून घेतलेला आहे भात, एक लेअर बनवलेली आहे. आणि ज्या भाज्या आपण फ्राय केल्या होत्या त्यातला अर्धा भाग मी यात टाकून देणार आहे. मी 2च लेअर करणार आहे याचे. तर ह्याही व्यवस्थित त्या भातावर पसरवून घ्यायच्या आहेत आणि त्यावर कोथिंबीर पसरवून द्यायची आहे आणि दुसरं भाताचं जे लेअर आहे ते त्यावर टाकून द्यायचं आहे. याप्रमाणे मी अर्धा भाज्या पसरवून दिल्या आहे आणि पुन्हा उरलेला भात जो आहे त्यातला अर्धा भात मी यात टाकणार आहे. म्हणजे भाताचे 3 लेअर आणि भाज्यांचे 2 लेअर असं हे मी बनवत आहे. तर याप्रमाणे हे दुसरं लेअर पण मी भाताचं टाकून दिलेलं आहे त्यावर. आणि आता आपल्या ह्या भाज्या आहे उरलेल्या सगळ्या, तर ते मी यावर पसरवून घेत आहे. याची टेस्ट खूप छान येते. तुम्हाला आवडतील त्या भाज्या यात घालू शकतात, खूप छान टेस्ट येते. आणि आता हा दुसरा लेअरसुद्धा मी भाज्यांचा यात टाकून दिलेला आहे आणि पूर्ण हा शेवटचा लेअर आहे माझा भाज्यांचा, त्याच्यामुळे सगळ्याच भाज्या मी यात टाकून दिल्या आहे आता. आणि त्यावर नंतर भाताचा हा तिसरा लेअर मी टाकत आहे. तिसऱ्यांदा भात टाकत आहे आणि त्यानंतर आपण सजवून घेऊया. तर हा सगळाच भात आता मी यावर टाकणार आहे. जेवढा ताटात उरलेला आहे तो सर्व भात मी यात टाकून घेणार आहे आणि पूर्ण झाकून देणार आहे भाज्यांना. आता हे पूर्ण झाकून दिलं आहे. आता जे दूध तयार केलेलं होतं केसरचं, तर ते यावर टाकून देणार आहे या प्रकारे. तुम्हाला जर रंग टाकायचा असेल तर या स्टेजमध्ये तुम्ही रंगाचं थोडंसं पाणी किंवा थोडंसं दूध पण टाकू शकता. आता यात मी 2 चमचे तूप टाकून घेतलं आहे. भात गरम असल्यामुळे ते छान आतपर्यंत जाईल तूप आणि छान लागेल भात. आणि त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे याच्यावर पसरवून घेतलेले आहेत. तर हे खूप छान दिसतात आणि तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यात टाकू शकतात. तर मी बदाम आणि काजू तळून यावर टाकलेले आहेत आणि थोडी तुटी फ्रुटी पण टाकणार आहे. त्याच्याने कलर खूप सुंदर दिसतो, खुलतो आणि टेस्टही खूप छान येते. तर टाकलेली आहे. आता कोथिंबीर पण टाकून घेऊया म्हणजे अजून छान दिसेल. तर आपली ही बिर्याणी बिलकुल तयार आहे. तुम्ही ही जरूर करून बघा आणि कमेंट्समध्ये जरूर कळवा. तर आता कोशिंबीर करूया. 4 टोमॅटो धुवून घेतलेले आहे आणि कोथिंबीर, तर हे सगळं बारीक कापून घेतलेलं आहे अगदी. आणि त्यात दही घातलं आहे 4 चमचे. दही जास्तच घाला, छान लागतं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घेतलं आहे आणि त्यात टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि 2 चमचे साखर. साखर अजून घातली तरीही छान लागतं, हे गोडसर खूप छान लागतं. तर साखर घातलेली आहे आणि हेही मिक्स करून घेऊया.
आता बिलकुल रेडी आहे आपली कोशिंबीर. भाज्या करूया. तर मटकी मी शिजत टाकली होती या कढईत एक 10 मिनिटासाठी. हे बघा याप्रमाणे शिजवून घेतलेली आहे. आता एका लोखंडी तव्यावर मी कांदे लांब कापून घेतले होते 2, तर ते लालसर असे भाजून घेत आहे. त्याचा रंग लाल झाला पाहिजे. तेल न टाकता करायचं आहे हे, म्हणजे छान आणि क्रिस्पी होतात आणि मसाला छान लागतो, तर गुळचट होत नाही. तर याप्रमाणे भाजून घेतलेले आहेत छान. त्यानंतर अर्ध वाटी खोबरं होतं, तेही मी ह्याच तव्यावर लगेचच भाजून घेतलं आहे. तवा खूप गरम आहे म्हणून पटपट भाजावं लागतं आहे, हलवावं लागतं आहे, नाहीतर मग ते जळून जाईल. मग हे पटकन अगदी 2च मिनिटात हे खोबरं असं झालं आहे बघा, गरम तव्यामुळे. आता असं छान झालेलं आहे. त्यात कोथिंबीर आणि लसूण घालून घेणार आहे आणि थोडा आल्याचा तुकडा. खोबरं हे कोरडंच आहे, तर याप्रमाणे आता मिक्सरमध्ये हे वाटण करून घेतलेलं आहे. आणि कढईत मी तेल टाकलेलं आहे, त्यात थोडा हिंग टाकलेला आहे आणि त्यात हे वाटण टाकलेलं आहे. कोथिंबीरीमुळे सुंदर रंग आला हिरवा छान. तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, छान फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आता याच्यात 1.5 चमचा तिखट टाकलं आहे. तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही टाका. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा गोडा मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा काळा मसाला आहे हा, तो टाकलेला आहे. तुम्ही कांदा लसूण मसाला पण टाकू शकता यात, तोही छान लागतो. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, छान फ्राय करून घ्यायचं आहे. रंग खूप सुंदर येतो, जसं आपण व्यवस्थित फ्राय करू तेलामध्ये त्याप्रमाणे रंग छान येत असतो. आणि तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे हा मसाला. व्यवस्थित हलवत राहायचं आहे, जळायला नको आहे खाली. याप्रमाणे झालेलं आहे. आता शिजवलेली मटकी यात टाकून घेणार आहे. तुम्हाला किती पातळ हवं त्यानुसार तुम्ही यात पाणी टाका, पण पाणी गरमच टाका जर टाकणार असाल तर. तर हे सर्व टाकून घेतलेलं आहे. मी थोडंसं पाणीही घालणार आहे यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. याप्रमाणे मी पाणी घातलेलं आहे, मटकी बुडे तोपर्यंत जरा 1.5 कप पाणी मी यात टाकलेलं आहे. वरून गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता उकळू देत आहे. मटकी झालेली आहे, तवंग पण आलेला आहे, भाजी खूप सुरेख दिसत आहे. आता यात मीठ टाकूया. तर 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. हलवून घेणार आहे छान व्यवस्थित आणि कोथिंबीरीने आपण सजवणार आहोत. तर आपली ही मटकी बिलकुल तयार आहे. खूप सुंदर रंग आलेला आहे आणि टेस्टही तितकीच छान आहे. तुम्ही जरूर करून बघा. आता मी 1/2 किलो भेंडी घेतली आहे, ती अशी गोल कापून घेतली आहे आणि 4 मिरच्या घेतल्या आहे तिखट. कढईत तेल टाकलेलं आहे, जिरं टाकले आहे आणि ह्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर यात अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि आता ह्या भेंड्या टाकून घेतलेल्या आहेत. छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे आपली हळद संपूर्ण पदार्थाला लागेल. तर यात मीठ टाकलेलं आहे 1 चमचा, तेही पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर यात मी आता आमचूर पावडर टाकत आहे अर्धा चमचा, ज्याच्यामुळे भेंड्या आपल्या कमी चिकट होतात, खूप चिकट होत नाही, अजिबातच होत नाही असं म्हटलं तरी चालेल. तर याप्रमाणे आपण आमचूर पावडर अर्धा चमचा टाकून घेतलेले आहे आणि भेंड्यांना पूर्ण लावून घेतलेली आहे. तर छानपणे भेंड्या शिजू द्यायच्या आहे आपल्या. आता भेंड्या बिलकुल शिजल्या आहे, भाजी बिलकुल तयार आहे. कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता झाली आपली भाजी. कोरडी भाजी झाली, ओलीही झाली. आता आपल्या भज्या बघूया आपण, भजे करायचे आहेत. तर डाळ पूर्णपणे भिजलेली आहे. आता यात मी फक्त 2 मिरच्या आणि 5-7 लसूण टाकलेले आहेत आणि डाळ टाकून घेणार आहे. तर आपल्याला डाळ पूर्ण बारीक अशी नाही करायची आहे, थोडी रवाळ अशी दळायची आहे. इथे मी 1 कांदा, 3 मिरच्या आणि थोडी कोथिंबीर बारीक करून घेतली आहे मशीनमध्ये या. आणि याप्रमाणे डाळ आपली रवाळ दळलेली आहे. तर त्यात हे सगळं टाकून घेतलं आहे आणि हळद टाकलेली आहे थोडी
लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला तिखट अजून हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. मी मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणून मी एवढंच घेतलेलं आहे. आणि यात टाकली आहे जिरा पावडर, थोडीशी मिऱ्याची पण पावडर टाकली आहे, त्याच्याने टेस्ट खूप वाढते. धने पावडर 2 चमचे टाकले आहे, त्याच्याने टेस्ट खूप छान येते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. याप्रमाणे डाळ दळून घेतलेली आहे, खूपच बारीक नाही आहे, रवाळ आहे बघा. आता यात मीठ टाकून घेतलेलं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि कोथिंबीर भरपूर घाला, छान लागते. तुम्हाला यात सोडा घालायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. ही तापत ठेवलेली आहे, तेल तापलेलं आहे. आता याप्रमाणे गोळा घेऊन त्यात सोडायचे आहे भजी. याप्रमाणे तुम्ही मुगाच्या भज्या केला तर खूप सुंदर होतात, खूप टेस्टी लागतात. तुम्ही दुपारच्या स्नॅक्ससाठी, नाश्त्यासाठी पण करू शकता. माझ्याकडे आठवड्यातून एकदा जरूर ही भजी बनत असते. आणि जी लांब जाड मिरची असते ना, भजी झाली की मी ती मिरची कापते मधून, त्याचे 2 तुकडे करते आणि तीही तळून घेते आणि त्यावर मीठ पेरायचं, म्हणजे ह्या भजीबरोबर ती मिरची अप्रतिम आणि सुंदर लागते. खूप सुंदर हे भजी आपले झालेले आहेत बघा. तुम्ही दोन्ही प्रकारे करून बघा. सोडा न घालता एकदा करा आणि सोडा घालून एकदा करा. वरची बाजू फ्राय झाल्यावर उलटी करून घ्यायची आहे भजी, म्हणजे खालची बाजूही फ्राय होईल. आणि काढायची घाई करायची नाही, छान लाल क्रिस्पी होऊ द्यायचे आहे, म्हणजे कुरकुरीत आणि खूप सुंदर क्रंची होतात, खूप छान लागतात. ह्या भज्या तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. ह्या पद्धतीने जर केल्या तर तुम्हालाही खूप आवडतील. आता छान लाल कलर झालेला आहे आणि कुरकुरीतही दिसत आहेत. तर आता आपण काढून घेऊया. आणि काढलेले आहेत, कलरच बघू शकताय किती छान आहे. पुरी करणार आहोत, त्यासाठी 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा टाकलेला आहे. यात तेल टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाणी टाकून याप्रमाणे पीठ भिजवलं आहे, परत तेल लावून घेतलं आहे पिठाला भिजल्यानंतर. आणि एक 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर पुऱ्या करायच्या आहेत, कारण की आपण रवा टाकलेला आहे म्हणून आपण थोडंसं रेस्ट देणार आहोत पिठाला. तर याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आणि अशी बारीक पुरी लाटून, जेव्हा ही पुरी केली आहे मी तेव्हा पीठ लावलेलं नाही आहे, पीठ खाली लावायचं नाही आहे पोळपाटाला, तर त्याला तेल लावायचं आहे आणि त्यावर पिठाचा गोळा ठेवायचा आहे जो आपण बनवला आहे छोट्या छोट्या, आणि मगच पुरी लाटायची आहे बारीक. त्याला बिलकुल पीठ लावायचं नाही आहे, तर तेल लावून मगच ते लाटायचे आहे आपली पुरी. ती तळून घ्यायची आहे, म्हणजे छान पुऱ्या होतात आणि फुगतात पण. या पद्धतीने जर केल्या तर तुमची पुरी एकदम टम्म अशी फुगेल आणि छान बनेल. हे बघा किती सुंदर फुगलेली आहे. दोन्ही बाजूंनी छान फ्राय करून घ्यायची आहे पुऱ्या. याचप्रमाणे सगळ्या पण करून घेणार आहे. तर खूप छान होतात आणि खाताना क्रंची आणि क्रिस्पी लागतात, मऊ पडत नाही, मऊ लागतही नाही, खूप क्रंची आणि छान लागतात. हे बघा खूप छान झाल्या आहेत आपल्या पुऱ्या. तर सगळ्याच तशा होतील. तुम्ही जर या पद्धतीने केल्या तर तुमच्या सगळ्याच पुऱ्या अशा टम्मच फुगणार आहेत, जशा माझ्या होत आहेत. ही बघा, ही दुसरीसुद्धा छान झालेली आहे. फक्त जिथे तुम्हाला वाटतंय फुगत नाही तिथे थोडा झारा असा टोचून द्यायचा की ती आपोआप फुगते आणि लगेच उलटी करायची. तर ही आपली ही दुसरी पुरी ही छान फुगलेली आहे. मी थोड्या पोळ्याही केल्या आहेत. पुऱ्या मी वाढताना केल्या, म्हणजे गरम गरम, आणि पोळ्या मी आधीच केल्या आहेत. भेंडीच्या भाजीबरोबर पोळी चांगली लागते. गोडाच्या पदार्थाशिवाय थाळी पूर्ण कशी होणार गुढीपाडव्याची, तर त्यासाठी मी अर्धा लिटर दूध पूर्णपणे उकळवून घेतलेलं आहे. आपण करत आहोत बासुंदी. आणि त्याआधी एका वाटीमध्ये थोडंसं दूध, थोडंसं केसर आणि 3 छोटे चमचे मिल्क पावडर मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ह्या उकळल्यानंतर दुधामध्ये आता ते मिश्रण जे आहे तयार केलेलं आहे ते यात टाकत आहे. अर्धा कप साखर टाकायची आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला रंग तर येतोच केसरमुळे, आणि
मिल्क पावडरमुळे हे घट्ट होतं आणि आपली ही सुंदर अशी बासुंदी तयार होते. आणि त्यानंतर ही बघा पुष्कळ घट्ट झालेली आहे थोड्याच वेळात, पण हलवत राहायची आहे म्हणजे खाली चिकटणार नाही. आणि त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट्सनी आणि विलायचीने सजवून द्यायची आहे. नंतर चितळेचं श्रीखंडही आणलं होतं. आम्ही याप्रमाणे आमचा गुढीपाडवा साजरा केला. आणि हे आहे चितळेचं श्रीखंड. ही आपली लेअर बिर्याणी. चॅनलला सबस्क्राईब करा जरूर.